नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्टच्या जनसंघर्ष यात्रेचा रणसंग्राम। 21 गावांमध्ये जाणून घेतल्या जनतेच्या समस्या। शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य जनसंघर्ष यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न झाली। 23 मे रोजी खर्दे येथील दत्त मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा 6 दिवसात तब्बल 21 गावांमध्ये पोहोचली। 28 मे रोजी सायंकाळी शिरपूर शहरातील बौद्धवाडा चौक येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला। या यात्रेदरम्यान शिरपूर फर्स्टने गेल्या 3 वर्षात शेतकरी, रस्ते आणि शाळांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली। तसेच गावागावात रेशन वितरण, लाडकी बहीण योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजनांमधील त्रुटींबाबत नागरिकांशी थेट चर्चा करण्यात आली। अनेक गावांमध्ये रस्ते व गटारांची समस्या गंभीर असून यासाठी प्रशासनाकडे तीव्र पाठपुरावा करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। बियाण्यांची काळाबाजारी आणि लाडकी बहीण योजनेवरून आंदोलनाचा इशारा। यात्रेदरम्यान कापूस लागवडीसाठी लागणारे Y1 बियाणे बाजारात दुप्पट किमतीने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी शिरपूर फर्स्टने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले। यात्रेदरम्यान महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी ठिकठिकाणी यात्रेचे जंगी स्वागत करत शिरपूर फर्स्टला पाठिंबा दिला। जनसंघर्ष यात्रेचे संयोजक रवींद्र भील, सहसंयोजक चैतन्य जमादार, प्रणव भामरे आणि नियंत्रण रामेश्वर पावरा यांनी यात्रेच्या यशासाठी सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत। 23 मे ते 28 मे शिरपूर तालुक्यामध्ये शिरपूर फर्स्टच्या वतीने जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आलेली होती। ही जनसंघर्ष यात्रेची सुरुवात 23 मे रोजी खर्दे येथील दत्त मंदिरापासून तिचा शुभारंभ झाला आणि काल शिरपूर शहरातील बौद्धवाडा चौक येथे राज्यगीताने 28 मे रोजी या यात्रेचा समारोप झाला। 6 दिवसांची ही यात्रा 5 दिवस तालुक्यातील 21 गावांमध्ये पोहोचली आणि 6व्या दिवशी शहरात पोहोचली। या 5 दिवसांमध्ये गावोगावी जात असताना नागरिकांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, लाडकी बहीण योजनेतील त्रुटींच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात लक्षात आलं की अनेक शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय असेल, लाडकी बहिणीचे त्रुटी पूर्ण असून देखील अजूनही त्यांना पगार पडलेला नाही, योजनेतील अनेक विषय जाणून घेतले आणि आजही खेड्या गावातील, गावखेड्यातील, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही रस्ता, पाणी आणि शौचालय आणि गटारीचा फार मोठा विषय आहे। या विषयांवरती येत्या काळामध्ये या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आणि शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून लढा उभा करण्याचा शब्द आम्ही या सर्व नागरिकांना दिला आहे आणि येत्या काळात लाडकी बहिणीचा विषय असेल, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा असेल, गटारचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, येत्या काळामध्ये या सर्व नागरिकांना येऊन शासन दरबारी, प्रशासन दरबारी पाठपुरावा करून निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत आणि शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून सुरू झालेली ही यात्रा, या यात्रेचे नेतृत्व संयोजक रवींद्र भील, सहसंयोजक प्रणव भामरे, चैतन्य जमादार, नियंत्रक रामेश्वर पावरा यांच्या सर्वांच्या सहयोगाने आणि आमच्या लढवय्या सोबतींच्या सोबतीनं ही सर्व यात्रा जल्लोषात आणि जंगी याच्यात नागरिकांच्या भरभरून आशीर्वादानं या तालुक्यात पार पडली। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।